नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुम्हाला बिस्किट्स म्हणजेच नानकटाईची रेसिपी दाखवणार आहे। तर ह्यासाठी पण मी वाटीचाच वापर केलेला आहे। तर मी सगळ्यात आधी 1 वाटी साखर आणि वेलची 4-5 वेलची असे घेतलेले आहेत आणि त्याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। आता ती काय करायची, चाळून घ्यायची व्यवस्थित, गुठळी झाली नाही पाहिजे आपली आणि त्याच्यामध्ये साखरेचे खडे नाही राहिले पाहिजे। व्यवस्थित अशी चाळून घ्यायची। आता ज्या वाटीमध्ये आपण साखर घेतलेली ना, त्याच वाटीमध्ये तूप घेतले मी 1 वाटी। तूप मी वितळवून नाही घेतलेला आहे, न वितळताच घ्यायचं आहे तूप। आता 2 वाटी मैदा घेतलेला आहे, सेम वाटी यूज केलेली आहे। 1/4 टेबलस्पून खायचा सोडा घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि मी थोडं बारीक केलेले आहेत मिक्सरमध्ये। आणि थोडंसं मीठ घ्यायचं चवीप्रमाणे, थोडा गोड रेसिपी असल्यामुळे। तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया आपण। तर हे बघू शकता तुम्ही, ऑइल सोडते आपलं जे बॅटर आहे ते। आता हात स्वच्छ धुवून मी हाताचा वापर केलेला आहे। व्यवस्थित असं मळून घ्यायचं। हे पीठ मळताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पीठ पातळ नाही झालं पाहिजे, जाडसरच असायला हवं। पातळ झालं म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण चुकलं। आता मी गोल आकार असा देते, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे आकार तुम्ही देऊ शकता। आणि हे पीठ आकार देताना आपल्या हाताला चिटकत नाही, याचा अर्थ असा की आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं झालेलं आहे। तुम्ही बघू शकता। आता मी काय केले, एक माझ्याकडे ॲल्युमिनियमची प्लेट होती आणि एक बटर पेपर। तर मी बटर पेपर गोल कापून घेतलेला आहे आणि त्यावर हे बिस्किट्स ठेवलेले आहेत। आणि इथे मी कढईचा वापर करणार आहे, ओव्हनचा वापर नाही करणार आहे। एक कढई घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण, बारीक मीठ टाकायचं। आता माझ्याकडे जे जाळी होती ती मी वापरून त्याच्यावर ही ॲल्युमिनियमची प्लेट ठेवणार आहे। आणि ह्या प्रोसेसला आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतात। तुम्ही बघू शकता। आता मी हे सगळं ठेवून दिलेलं आहे। गॅस आपल्याला मीडियम ठेवायची आहे। बघा तुम्ही, बिस्किट्स आपले हे रेडी झालेले आहेत। आता मी दुसरी एक बॅच तयार करते। मी आधीच्या बॅचमध्ये ड्रायफ्रूट्सवर टाकले नव्हते, तर आता मी ह्या बिस्किट्सवर ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता मी झाकण लावून घेते। तुम्ही बघू शकता आपले बिस्किट्स रेडी झालेले आहेत। थोडं थंड होऊन मग सर्व करूया आपण। तुम्हाला मी तोडून पण दाखवते, तर मग तुम्ही पण बनवून बघा तुमच्या घरी अशी बिस्किट्स आणि मला सबस्क्राईब करा। धन्यवाद।